निषेध मोर्चा आणि त्या निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी मी, वैभवी, सत्यजित आणि विराज आम्ही जात आहोत आणि सहभागी होत आहोत. मात्र धनुभाऊ आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये एक आहे वेगवेगळे प्रकार समोर येतात. जसं की टोळ्यावरती तुम्ही सुरुवातीपासून बोलला तुम्ही. आता आष्टीमध्ये देखील एक समोर टोळी आली. खोक्या नावाचा व्यक्ती आहे आणि तो अमानुष पद्धतीने मारला जातो. हे सगळं कसं थांबलं पाहिजे आणि हे कशा पद्धतीने? आता मला बाकीचं काही आत्ताच मी बोलणार नाही. बाकी जिल्ह्याविषयी मला गुन्हेगारीविषयी आत्तापर्यंत तुम्ही पहिलाच प्रश्न विचारला आहे बाकीच्या विषयी. तरी देखील मी इथलंच प्रकरण तुम्हाला परत एकदा रिपीट करतो. ते तुम्ही प्रसारमाध्यमांद्वारे तसा संदेश द्या. आपल्याला एक सवय लागलेली आहे की एक गोष्ट चुकीची झालेली असताना दुसरी चुकीची गोष्ट होईपर्यंत आपण थांबतो, वाट बघतो. त्याला थांबवता कसं येईल ह्याच्यासाठी काही प्रयत्न केले जात नाहीत. त्याच्यामुळे ही गुन्हेगारी वाढते. जर 28 मेपासूनचा प्रवास 9 तारखेपर्यंत हत्या झाली तोपर्यंत चालला, तो जर तिथंच थांबवला असता, सगळं शोध मोहीम घेतली असती की हे जर जिवंत माणसं तुम्ही अपहरण करून नेतात, स्टोअर मॅनेजर आहेत, ते स्टोअर इन्चार्ज आहेत, त्यांना जर लोकांना त्या एवढ्या मोठ्या मोठ्या माणसाला अपहरण करून नेतात तर सरपंच ही खूप छोटी गोष्ट आहे. आपण म्हणतो की गावचा प्रमुख आहे, त्या स्टोअर मॅनेजरपेक्षा, त्या स्टोअर इन्चार्जपेक्षा माणूस छोटाच आहे, हा गरीब आहे. किंवा त्यावेळेस जर ही टोळी कोण आहे, ह्या टोळीचा मुखिया कोण आहे, टोळी चालवतं आहे कोण, हे जर त्यावेळेस बघितलं असतं तर हे 28 मे आणि जून 25 विषय सगळा क्लोज झाला असता. परंतु त्यांना पण कळलं की आपण किती चुकीचं वागलं तरी आपल्याला सिस्टम काहीच करू शकत नाही, किंवा सिस्टमला चालवणारे आपलेच कुणीतरी राजकीय पाठबळ देणारे आहेत, ते आपलं काहीच बिघडू देत नाहीत. म्हणून ह्या गोष्टी पुढं आल्या. अजून विनंती आहे, ज्या गोष्टी आत्ता करायला पाहिजेत त्या लगेच चालू केल्या पाहिजेत. ज्या दुष्ट प्रवृत्ती त्यांना रोखलं पाहिजे आणि उद्याचं काही चुकीचं होणार आहे ते न होऊ दिलं पाहिजे. मात्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.